नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज जुन्या शर्टचा अफलातून आयडिया पाहणार आहोत आज आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथे मी शर्ट घेतलेला आहे, असं साफ करून म्हणजे असं अंथरून घेतलेला आहे व्यवस्थित खाली फरशीवरती. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथे बघा चारी बाजूनी आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे. म्हणजे आता जी आपली शिलाई आहे अगोदरची शर्टची, ती तिथून असं बघा खरडून आखून घ्यायचे. म्हणजे एकदम नवीन जर असाल तर तुम्हाला जमणार नाही कटिंग करायला सरळ, त्याच्यामुळं मी असं दाखवत आहे. अशा पद्धतीने आपण खडून अगोदर रेषा आखून घेऊयात आणि मग नंतर कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. म्हणजे आपल्याला एक मोठा चौकोनी बॉक्स मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, आणि मी खूप छान म्हणजे सावकाश समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पण नक्की समजेल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा आता आपण इथे अशा प्रकारे कट केलेलं आहे. आता हे साईडचा पार्ट आपण काढून बाजूला ठेवूयात. आता बघा काय करायचं आहे, आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला उंची भेटली आहे 20 इंच आणि अशी रुंदी भेटली आहे 17 इंच. तर बघा काय करायचं आहे, आपल्याला इथे खालच्या साईडने आपल्याला असं कोण्यानी 4-4 इंचावरती बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. 4-4 इंचावरती बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. चारी बाजूनी केल्यानंतर मग ते आपल्याला तिथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता कट करून घेऊयात. चारी बाजूने अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. जसं आखून घेतलं आहे आपण खडून, तसे जे खालचा आणि वरचा दोन्ही पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी कट करून घेतल्यानंतर आता पुढचं आपल्याला बघा, आता जो कोपरा आहे तिथे बघा आपण जे कट केलेलं आहे तिथून आता मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं रेष आखून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे. आणि मग त्याचं सेंटर काढल्यानंतर मग तिथून 3-3 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे. या साईडने पण तसंच करायचं आहे आपल्याला. आणि 3-3 इंचावरती टिक करून आपल्याला इथे बंद तयार करून घ्यायचा आहे. तर मी खालचा पार्ट जो आहे तो मी बाजूला काढून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, बंद तयार करून घ्यायचा आहे. जे शर्टच्या उरलेल्याच कपड्याचा बंद तयार करून घेतलेला आहे मी इथे. तर बघा त्याची लांबी दाखवते, एकदम 15 इंच मी ठेवलेली आहे लांबी. याच्यापेक्षा तुम्हाला जास्त पण ठेवा वाटलं तर ठेवू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे बंद ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा ठेवायचं आहे. आणि तिथे पण असं चौकोनी बॉक्स केल्यासारखं शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बंदांना. तर चला मी तुम्हाला शिलाई करून दाखवते. बघा आता इथे मी शिलाई करून घेतलेली आहे, बंद जोडून घेतलेले आहे इथे. आता तो जो खालचा आपण पार्ट काढलेला आहे तो तिथे त्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आणि त्यावरती ठेवून बघा या साईडनी आणि ह्या चारी बाजूनी आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण कट केले तिथं नाही, पण हे जे मोठे आहेत तिथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि बघा इथे मी शिलाई पण करून घेतलेली आहे. आणि इथे बघा आता जे आपले कट केलेले जे आहेत ते भाग आपण अशा प्रकारे जोडून घ्यायचे एकमेकांना. हे पॉईंट जे शिलाई जी आलेली आहे, जी पॉईंट आहे तिथे आपण एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. जुळून हे बघा अशा पद्धतीने. तर आता इथे म्हणजे शिलाई करते वेळेस कपडा पुढे मागे होऊ नये म्हणून मी इथे पिन लावून घेत आहे. चारी बाजूने तशाच पद्धतीने करायचं. तर चला शिलाई मशीनवरती तुम्हाला दाखवते कशा शिलाई करायची आहे कशा पद्धतीने. तर बघा या पद्धतीने आपल्याला कोपरे जे आपण कट केलेले होते 4-4 इंचाचे ते तिथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तशा पद्धतीने शिलाई करायची आहे. म्हणजे पकडून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे.
खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे ऑर्गॅनायझर खूप उपयोगी येणार आहे आपल्यासाठी आणि घरच्या घरी पण आपण हे 1 रुपया न खर्च करता चेनसुद्धा लागणार नाही आपल्याला. यासाठी 1 रुपया खर्च न करता आपण घरच्या घरी एक छानपैकी ऑर्गॅनायझर बनवत आहोत. तर पावल्या वेळामध्ये तुम्ही हे बनवू शकता. तर बघा चारी बाजूनी याच पद्धतीने मी शिलाई करून घेतलेली आहे. तर आता बघा आपण हे काढून घेऊयात, म्हणजे पलटी करून घेऊयात. आतमध्ये शिलाई जाते. तर आधी सुरुवातीला आपण हे जे गुंड्याल आहेत ते आपण काढून घेऊयात. काढून घेतल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, हे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत. खूप छान पद्धतीने बघा 1ही रुपया न खर्च करता आपण घरच्या घरी हे ऑर्गॅनायझर बनवलेलं आहे. तर तुम्ही हे बघा अशा पद्धतीने कपडे ठेवू शकता, म्हणजे वरती ठेवल्यानंतर धूळ वगैरे बसते, त्यासाठी आपण अशा पद्धतीने पण ठेवू शकता. तर मी ना माझ्या ब्लाऊजचे जे पिशव्या असतात ब्लाऊजच्या आलेल्या, ते खूप सारे असं मशीनवरती ठेवायला खूप जागा हे होत होता, म्हणून त्यासाठी मी बनवलेलं आहे. तुम्हाला हे काही कपडे याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे वापरू शकतो. खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो, नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. हो, बाजारात पण भरपूर छान छान याच्यापेक्षा ऑर्गॅनायझर भेटतं, पण जे आपल्या स्वतः हाताने जे आपण बनवतो ना, त्याची खूप वेगळीच आनंद असतो त्याचा वेगळा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. खूप सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेमध्ये बनणारा आहे ह्या. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये यस टाका. नाही आवडला तर नो म्हणून टाकू शकता, तसं काही नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ पाहायला बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर इथंपर्यंत माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया आणखीन एक अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.